नमस्कार विद्यार्थी मित्र. तर पुढील क्वेश्चन आहे सीईडी नीट जेडब्ल्यू साठी आपण बघणार आहोत. तर एक सर्किट डायग्राम दिलेली आहे आणि त्या सर्किट डायग्राम मध्ये करंट किती फ्लो होईल बॅटरीकडून या सर्किट मधून हे आपल्याला विचारलेलं आहे. तर परत एकदा हा जर बघितलं सर्किट तर ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय आहे की हे एक विल्सन ब्रिजचं सर्किट आहे. मग इथे विल्सन ब्रिजची बॅलन्सिंग कंडिशन आपल्याला सॅटिस्फाय होते का नाही ते बघायला आले. विल्सन ब्रिजची बॅलन्सिंग कंडिशन काय आहे? पी अपॉन क्यू बरोबर आर अपॉन एस. तर आपण हे पी क्यू आर आणि एस जर मानले तर ह्यांचा जर रेशो घेतला तर तो रेशो इक्वल येतोय. म्हणजे ते विल्सन ब्रिजची बॅलन्सिंग कंडिशन सॅटिस्फाय होते. आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस विल्सन ब्रिजची बॅलन्सिंग कंडिशन सॅटिस्फाय होत असते त्यावेळेस या ब्रांचच्या अक्रॉस म्हणजे या 2 ओमच्या अक्रॉस रेझिस्टन्सच्या अक्रॉस करंट फ्लो होत नसतो. म्हणजे हा रेझिस्टन्स इथं आपण काढून टाकला तरी चालेल. मग आपल्याला नवीन सर्किट जे मिळेल ते कसं मिळेल तर ते असं दिसेल की इथं वरचे जे 2 रेझिस्टन्स आहेत 2-2 ओमचे ते सिरीज मध्ये दिसतात. तसेच खालचे पण 2 रेझिस्टन्स आहेत ते पण सिरीज मध्ये दिसतात. मग इथं आपल्याला इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स पहिल्यांदा काढावा लागेल. या 2-2 ओमचा रेझिस्टन्स येईल 4 ओम. तसंच हे खालचे जे ब्रांच मधले आहेत त्याचा पण 4 ओम आहे. मग ह्याचा 4 ओम आणि 4 ओम हे एकमेकाला पॅरलल आहे. आता हे दोन्ही रेझिस्टन्स इक्वल आहेत. मग आपण एक असा एक फॉर्म्युला घेऊ शकतो की ज्याच्यामध्ये जर इक्वल रेझिस्टन्सेस पॅरल मध्ये जोडले असतील तर किती रेझिस्टन्स जोडला आहे आणि किती रेझिस्टन्स आहेत ह्याची व्हॅल्यू जर आपण टाकली तर आपल्याला 2 ओम हा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स आरपी मध्ये मिळतोय. म्हणजे या 5 रेझिस्टन्सच्या ऐवजी आता इथे किती रेझिस्टन्स आलाय 2 ओम आलाय. जो कितीच्या अक्रॉस जोडलेले 2 व्होल्टेज या बॅटरीच्या अक्रॉस जोडलेले आहे. मग त्यांनी आपल्याला इथं करंट विचारलाय. मग करंट काढण्यासाठी आपण ओम्सला यूज करणार. जो ओम्स लॉ काय आहे V इक्वल टू आय आर. त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन काय मिळेल I बरोबर V अपॉन आर. इथं आपण किमती सबस्टिट्यूट केल्यावर आपल्याला काय मिळते 1 एम्पियर. ह्याच्यावर आपल्याला ऑप्शन बी 1 एम्पियर इज द करेक्ट आन्सर. थँक्यू.